हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे पीव्हीजी द मॅक मेंटर. मागच्या लेक्चरमध्ये आपण अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस पाहिलं होतं. त्यामध्ये आपण ऍडिशन अँड सबट्रॅक्शन पाहिलं होतं. तर आज आपण पाहणार आहोत मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस. तर मल्टिप्लिकेशन मध्ये एक महत्वाचा रूल आहे, तो म्हणजे नंबर ऑफ कॉलम ऑफ फर्स्ट मॅट्रायसेस इज इक्वल टू नंबर ऑफ रोज ऑफ सेकंड मॅट्रायसेस. तेव्हाच त्याचं मल्टिप्लिकेशन होऊ शकते. म्हणजे काय, तर ए हा मॅट्रायसेस 3/2 ऑर्डरचा असेल आणि बी हा 2/3 चा असेल, तर बघा कॉलम कुठे असतो, सेकंड वाला. पहिला रो इंडिकेट करतो, दुसरा कॉलम. तर पहिल्याचा कॉलम आणि दुसऱ्याचा रो हा कॉमन असेल, दॅट इज सेम सेम असेल, तरच त्यांचा प्रोडक्ट होऊ शकतो. आणि जो होणारा प्रोडक्ट असतो त्याचा ऑर्डर काय असते, पहिल्याची रो आणि दुसऱ्याची कॉलम. ओके, याप्रमाणे लक्षात ठेवायचं आपल्याला. तर एबी काय बनणार आहे, 3/3 मॅट्रिक्स मॅट्रिक्स बनणार आहे. तर आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलंय. एबी कसा असणार आहे बघा, एबीसी डीईएफ हा काय बनतोय, 3/2 मॅट्रिक्स. म्हणजे काय, 3 रोज आणि 2 कॉलम, बरोबर आहे. मग आणि बी काय आहे आता आपला, पी क्यू आर एक्स वाय झेड हा काय आहे, 2 रोज आणि 3 कॉलम. आता एबीचा मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. तर मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स मध्ये एकदम महत्वाचं आहे की जेव्हा सम येईल तेव्हा आपल्याला काय बघायचं आहे, की त्याची ऑर्डर बघायची आहे. जेव्हा असं लिहिलेलं जाते की 3/2 आहे इकडे आणि इकडे 2/3, हे दोन अंक बघायचे सेम आहेत, होणार. बाकीचा प्रोडक्ट जे येईल तो, आता बाकीचं प्रोडक्ट काय येणार आहे तेही तुम्हाला इकडेच कळते, 3/3 मॅट्रिक्स बनेल. ओके, तर आपण एक काम करूया, आता पुढे अजून बघूयात कसे मल्टिप्लिकेशन होतं. आता तुम्हाला मल्टिप्लिकेशन तर सांगितलं मी, पण डायरेक्ट कसं रो आणि कॉलम याचा मल्टिप्लिकेशन कसा करावा त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर सांगतो मी तुम्हाला. तर आता न्यूमेरिकल घेऊया. आता आपल्याला सांगितलंय फाइंड ए ए इंटू बी, दॅट इज मल्टिप्लिकेशन ऑफ ए अँड बी. आणि ए मॅट्रिक्स काय आहे, 1 2 3. हा कसा दिसतोय, रो रो मॅट्रिक्स आहे. ओके, आणि बी कडे बघितलं तर तुम्हाला काय दिसेल, 4 5 6 फक्त एकच कॉलम आहे, म्हणजे हा काय कॉलम मॅट्रिक्स आहे. आता पहिल्याची ऑर्डर काय आहे, एक रो आहे आणि कॉलम किती आहेत, 3 कॉलम आहेत, म्हणजे 1/3 झाला, बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये रो किती आहेत, 3 आहेत आणि कॉलम आहे 1. मग ए बाय बी होणार आहे का नाही ते आधी फाइंड करायचं. ओके, खूपदा काय होते जेव्हा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतात एक्झाम मध्ये, म्हणजे गेट म्हणा किंवा त्या टाईपच्या स्पर्धा परीक्षा असतात, त्याच्यामध्ये पाहिलं जातं की 4 ऑप्शन असतात, कधी कधी नॉट पॉसिबल असा आन्सर असते. तर त्या इकडेच कळून जाते की तुम्हाला मल्टिप्लिकेशन आहे होणार आहे का नाही. म्हणजे ए इंटू बी मी करायला गेलो, इकडे किती आहे, 1/3 आहे, 3/1 आहे, बरोबर आहे. तर इकडे बघा आपल्याला पहिल्याचे कॉलम आणि दुसऱ्याचा रो मॅच होतो काय बघायचंय. तर हा होतोय, बरोबर आहे, सेम आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन पॉसिबल. ओके, हे आपण आपल्याला कळलं. आता त्याचं प्रोडक्ट काय असेल, ए बाय बी काय असणार आहे, 1/1 मॅट्रिक्स. 1/1 म्हणजे काय, फक्त एक रो एक कॉलम, मध्ये काहीही असेल. ओके, आता हे तेवढं तुम्हाला कळलं की प्रोडक्ट काय असणार आहे आपल्याला. आपण लगेच मल्टिप्लिकेशन करून टाकू. आता मल्टिप्लिकेशन करायचं कसं काय, ए बाय बी. मी काय करणार आहे, आधी मॅट्रिसेस लिहून घेतो दोन्हीही, 4 5 and 6. ओके, तर काय असते, रो आणि कॉलम यांचा मल्टिप्लिकेशन होतो, पण कसा, हा जो पहिला एलिमेंट आहे त्याने पहिल्या एलिमेंटला गुणायचं. ओके, या दोघांचा गुणाकार होणार, दुसऱ्या एलिमेंटचा दुसऱ्याशी होणार आणि तिसऱ्या एलिमेंटचा तिसऱ्याशी होणार. ओके, म्हणजे कसं, आता इकडे हा कोणता आहे, 1 1 1 2 1 3, आणि इकडे आहे 1 1 2 1 3 1. म्हणजे 1 1 चा गुणाकार 1 1 शी झाला, 1 2 चा गुणाकार 2 1 शी झाला आणि 1 3 चा गुणाकार 3 1 शी झाला. म्हणजे काय, हा बघा इकडे इकडे नाही काय ना, 1 1 इंटू 1 1 नाही, पण 1 1 आणि 1 2 म्हणजे उलट झालं, बरोबर आहे. 1 3 आणि 3 1 अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायचा. हा नियम
लक्षात ठेवायचंच आहे, नाही तर मल्टिप्लिकेशन होणारच नाही. बरोबर आहे. तर कसं करणार, आपला हात आहे ना बघा, हा डावा हात घ्यायचा आणि हा उजवा हात आहे सपोज इकडे कॉलमवर. डावा हात सरळ रेषेत पुढे न्यायचा आणि उजवा हात सरळ रेषेत खाली आणायचा. म्हणजे काय, 1 into 4 प्लस 2 into 5 प्लस 3 into 6 कसं करायचंय. परत एकदा सांगतो, डावा हात उजवा हात, डावा हात आहे तो फक्त सरळ न्यायचा आणि उजवा हात आहे तो खालती आणायचा एक एक स्टेपने. 1 into 4 प्लस 2 into 5 प्लस 3 into 6. म्हणजे आता मल्टिप्लिकेशन त्याचं काय आहे ना, आन्सर 1 into 4 प्लस 2 into 5 प्लस 3 into 6. म्हणजे 4 प्लस 10 प्लस 18, 28 आन्सर आला आपलं. पण आता हे 32 असं नाही लिहायचं, कसं लिहायचं, A into B इक्वल टू 32. ब्रॅकेट मध्ये लिहिणे कंपल्सरी आहे, कारण की तो मॅट्रायसेस आहे, मॅट्रिक्स आहे. ओके, कळलं तुम्हाला मल्टिप्लिकेशन कसं करावं. हे कसं होतं, रो आणि कॉलम होता आपला. ओके, पहिल्यांदा आपण काय चेक केलं की पहिल्याचा कॉलम आणि दुसऱ्याचा रो सेम आहे का, सेम आहे. बरोबर आहे. मग आपला प्रोडक्ट का मिळणार आहे तेही घ्यायला आपल्याला 1 by 1 मिळणार आहे. मग त्यांची मांडणी केली A into B मध्ये. मग काय होतं, रो आणि कॉलमचा गुणाकार करायचा. मग कसं करावा, आपण हात ठेवले, 1 एलिमेंट झाला, 1 2 आणि 2 1 चं झालं आणि 1 3 आणि 3 1 चं. म्हणजे इकडे लगेच काय येणार, हे सपोज असं बघितलं 12 21, तर 2 इकडे आहेत, इकडे 2 पहिले लिहिले, 3 इकडे आहेत दुसऱ्या स्थानी, 3 पहिल्या स्थानी लिहिले. बरोबर, 1 3 3 1 असे केले. आणि प्रत्येक पुढे जाऊन पण तसंच करायचंय. ते आपण बघूया, म्हणजे 2 by 2 मॅट्रायसेसचा गुणाकार करूयात, 3 by 3 चा करूयात आणि रेक्टँग्युलर मॅट्रायसेसचा करूयात. ओके, तर पुढे आपण आता 2 by 2 मॅट्रिक्सचा गुणाकार करूया. आपण आता पुढच्या न्यूमेरिकल कडे वळणार आहोत. त्यामध्ये आपल्याला 2 मॅट्रायसेसचा गुणाकार करायचा आहे. तर पहिला मॅट्रिक्स A आहे आणि दुसरा मॅट्रिक्स आहे B, आणि आपल्याला फाइंड करायचं आहे A into B. तर आपल्याला माहिती आहे की मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करताना पहिलं महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्याचा कॉलम आणि दुसऱ्याचा रो ची ऑर्डर सेम आहे का. म्हणजे पहिल्यामध्ये कॉलम 2 आहेत, दुसऱ्यामध्ये रो 2 आहेत, हे कॉमन आहेत म्हणजे इक्वल आहेत, म्हणून ह्याचा गुणाकार होणार आणि त्याचा प्रोडक्ट काय बनणार आहे, पहिल्याचे रो आणि दुसऱ्याचे कॉलम. म्हणजे प्रोडक्ट असेल 2 by 2. ओके, आता बघा 2 by 2 मॅट्रिक्स दोन्ही आहेत, त्यामुळे त्याचा गुणाकार शक्य आहे आणि त्याचा जो प्रोडक्ट असेल तो 2 by 2 आहे. तेवढं आपल्याला कळलं. लिहून घ्यायचं, A into B लिहिले, दोन्ही मॅट्रिक्स लिहून घेतले इकडे समोरासमोर. आता मागे आपण काय केलं होतं, एक रो मॅट्रिक्स घेतला होता आणि एक कॉलम मॅट्रिक्स घेतला होता, त्याचा फक्त गुणाकार केला होता. तर सेम ह्याच्यामध्ये तसंच करायचंय. काय करायचं, ही पहिली रो घ्यायची आणि इकडचा कॉलम, पहिल्या मॅट्रिक्सची रो आणि इकडचा कॉलम घ्यायचा आणि दुसऱ्या स्टेजला फर्स्ट रो आणि ह्याचा सेकंड कॉलम. आता बघूया कसं करायचं ते. प्रथम मी काय करतोय, पहिल्याची पहिली रोज घेतोय आणि दुसऱ्याचा पहिला कॉलम घेतोय, म्हणजे ए ची रो आणि बी चा कॉलम. काय इकडे C1 CT लिहितोय, R1 R2 लिहितोय. तर गुणाकार कसा असतो माहितीये का, पहिले येणार R1 C1 R2 C2, सॉरी R1 C2, म्हणजे पहिल्या रो मध्ये पहिला रोज येणार, इथे R2 C1 R2 C2. आता बघा इकडे तुम्ही पाहिलं ना, ही अशी रो बघितली, तिकडे R1 R1 आहे, इथे R2 R2 आहे आणि कॉलम वाईज C1 C2 आहे. ओके, हे कोणाचे झाले, R1 R2 इज ऑफ A आणि C1 C2 ऑफ B. ओके, मग आता कसं करायचं, A into 5 प्लस 3 into 7 इकडे लिहून घ्यायचं. तसं परत बघा, पहिले सांगितलं होतं तसं डावा हात पहिल्या मॅट्रिक्सच्या रो वर ठेवायचा आणि उजवा हात दुसऱ्या मॅट्रिक्सच्या कॉलम वर ठेवायचा, उजवा हात खालती आणायचा, डावा हात बाजूला न्यायचा. म्हणजे 1 into 5 प्लस 3 into 7 ते आपण इकडे लिहिलं. आता दुसऱ्या ठिकाणी काय करायचं, रो एकच ठेवायचा दुसरा कॉलम. मग काय यायचं, 1 into 6 प्लस 3 into 8, 1 into 6 प्लस 3 into 8. हे काय झालं, पहिल्या रो साठी झालं फक्त. आता दुसऱ्या रो साठी काय करायचं, दुसऱ्या रो साठी A ची सेकंड रो घ्यायची आणि परत तेच कॉलम घ्यायचे B चे. ओके, आता काय करायचं, 2 into 5 प्लस 4 into 7
2 into 5 plus 4 into 7. इथे परत 2 into 6 plus 4 into 8. ओके, समजते? नसेल समजत तर परत सांगतो की कधीही जो पहिला मॅट्रिक्स लिहिलाय त्याच्यावर फक्त रो घ्यायचे, रो कडे कॉन्सन्ट्रेट करायचं, आणि दुसऱ्या दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम लक्षात घ्यायचे. आणि गुणाकार कसा करायचा? पहिल्याचा रो इकडे ठेवायचा, डावा हात ठेवायचा, इकडे उजवा हात ठेवायचा. पहिल्या एलिमेंटचा गुणाकार 1 into 5 प्लस हा उजवा हात खालती आणायचा, डावा हात पुढे न्यायचा, एक एक एलिमेंट 3 into 7. ओके, आणि अजून जर तिसरा एलिमेंट असता तर इकडे अजून गेला असता आणि खालती आला असता, जे आपण 3x3 मध्ये करूया. परत सांगतो 1 into 5 plus 3 into 7 हा झाला प्रोडक्ट मधला एक एलिमेंट. नंतर आपण दुसऱ्या एलिमेंट कडे जायचं, काय करायचं, इकडचा कॉलम चेंज करायचा, 1 into 6 plus 3 into 8. हे झालं पहिल्या रो साठी झालं. आता दुसऱ्या रो साठी काय करायचं, इकडची दुसरी रो घ्यायची ए मधली, मग 2 into 5 plus 4 into 7, 2 into 6 plus 4 into 8 असं घ्यायचं. म्हणजे एका रोने दोन्ही कॉलमला गुणायचं आहे, दुसऱ्या रोने पण दोन्ही कॉलमला गुणायचं आहे. बरोबर आहे? म्हणजे R1 R2 C1 C2 चौघांचाही एकमेकांशी गुणाकार झालेला पाहिजे, तेव्हाच तुमचे 4 एलिमेंट होणार आणि 2x2 मॅट्रिक्स फॉर्म होणार. मग काय केलं, याचा गुणाकार करत गेलो. मग आपण एक सिंपल गणित आहे, 1 into 5 5, 3 into 7 21 काढले, 6 आणि 24 इकडे आले, 12 32 इकडे 10 आणि 28 आणि करत गेलो, 26 30 38 44. हा काय झाला, 2x2 मॅट्रिक्स झाला. A into B हा तुमचा आन्सर झाला. ओके, मी परत एकदा सांगतो काय करायचं. आपल्याला गणित दिल्यावर बघायची त्यांची ऑर्डर काय आहे. मग पहिल्याचे कॉलम आणि दुसऱ्याचे रो मॅच होत असेल तर त्याचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. मग पुढे आपण काय करायचं, पहिल्याचे रो कन्सिडर करायचे, दुसऱ्याचे कॉलम कन्सिडर करायचे आणि गुणाकार करायचा. एक एक एलिमेंट पुढे जायचं, 1 into 5 3 into 7 हे झाला इकडचा एक एलिमेंट. नंतर 1 into 6 3 into 8 हा दुसरा एलिमेंट झाला. खालच्या एलिमेंट साठी परत खालती रो यायचा, 2 into 5 4 into 7 2 into 6 4 into 8. ओके, एक सिंपल मेथड, रो साठी लेफ्टला जायचं, कॉलम असं एक एक एलिमेंट खालती यायचं. आपण आता 2-3 उदाहरणं अजून सॉल्व्ह करूया. आणि हे गणित ना तुम्हाला लक्षात राहायचं, प्रॅक्टिसनेच राहील. मॅट्रिक्स असा एकदम इझी सब्जेक्ट आहे आणि गुणाकारही इझी आहे, फक्त प्रॅक्टिस असली पाहिजे. नाही तर तुम्ही जरी एलिमेंट इकडे तिकडे गेला तर तुम्ही चुकू शकता. त्यासाठी खूप प्रॅक्टिस करायची. त्यासाठी आपण परत आता दुसरी उदाहरणं सॉल्व्ह करूयात. ओके, आता आपण पुढच्या न्यूमेरिकल कडे वळूयात. आणि पुढचं न्यूमेरिकल आहे, इफ a is equal to 1 minus 5 6 4 and b is equal to 1 0 0 minus 1 then find ab plus 2i. तर i म्हणजे काय असणार आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके, तो आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे, पण त्याच्या आधी आपल्याला ए बी फाइंड आउट करायचं आहे. मग काय करणार, ए इंटू बी करायचं आहे. परत एकदा ए इंटू बी. आता ए इंटू बी कसं करणार, 1 6 minus 5 4 into 1 0 0 minus 1. आधी आपल्याला एबी काढायचं आहे, त्याच्याशिवाय आपण पुढची ऍडिशन करू शकणार नाही. मग आता इकडे परत आधी सांगितल्याप्रमाणे काय करायचं, याला R1 R2 घ्यायचा, याला C1 C2 घ्यायचा. नियम काय आहे, आधी R1 into C1 करायचा, नंतर R1 into C2 करायचा, नंतर R1 into C1 आणि R2 into C2. ओके, तर पहिल्या याच्यासाठी मी काय करणार आहे, कसं लिहिणार आहे, 1 into 1 plus minus 5 plus 0. 1 into 1 plus minus 5 into 0. ओके, तर हे मी जर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला, 1 into 1 plus minus 5 to 0. बरोबर आहे. आणि दुसऱ्या याने दाखवलं, आता इकडे काय येणार आहे, 1 into 0 plus minus 5 into minus 1. ओके, 1 into 0 plus minus 5 into minus 1. ओके, हा झाला प्रोडक्टचा पहिला रो.
आता दुसरं कसं करायचं आहे, R2 इंटू C1 करायचं आहे, नंतर R2 इंटू C2 करायचं आहे. आता थोडस रेषा तुम्हाला हे दिसतील. 6 आहे, 6 इंटू काय करायचंय, 1 करायचं, म्हणजे डायरेक्ट स्ट्रेट लाईन होतं. 6 इंटू 1 प्लस काय 4 इंटू 0. 6 इंटू 1 प्लस 4 इंटू 0. ओके, हे झालं पहिल्या कॉलमसाठी. आणि दुसऱ्या कॉलमसाठी काय करतो, स्ट्रेट लाईन 6 इंटू 0 प्लस 4 इंटू -1. ओके, आता मी मल्टिप्लिकेशन करताना काय केलंय, पहिल्या रो साठी ब्ल्यू मार्काचा वापर केला आणि कर्व रेषा दाखवल्यात, आणि दुसऱ्या रो साठी परत ब्ल्यू दाखवलंय पण स्ट्रेट लाईन केलेलं आहे. ओके, आणि रेड घेतो तेव्हा दुसऱ्या कॉलम कडे जातोय मी. बघा आता मी काय केलंय, किंवा वायसे वर्सा. इथे बघा 1 आहे, 1 इंटू 1 केलेलं आहे, 5 इंटू 0 केलेलं आहे. आता पहिल्या वेळी मी ऍक्च्युली रेड कलर वापरलेला आहे इथे. ओके, इथे पण ब्ल्यू कलर वापरलेला आहे तो दुसऱ्या कॉलम साठी. तर तुम्हाला समजलं तर ठीक आहे. काय करतो, 1 इंटू 1 प्लस -5 इंटू 0 इथे लिहिले. और दुसऱ्या कॉलम कडे जाईल, 1 इंटू 0 प्लस -5 इंटू -1. ब्ल्यू रेश इकडच्या साठी वापरलंय मी. आणि इथे रेड वापरलाय, आणि इथे काय केलंय, इथे रेड वापरलाय, ब्ल्यू वापरलाय. ओके, बघा 6 इंटू 1 प्लस 4 इंटू 0 बरोबर आहे. आणि इथे 6 इंटू 0 प्लस 4 इंटू -1. इझी आहे. आता याला सिम्प्लिफाईड करायचं. कसं करायचं, हा ब्ल्यू ला यूज करूया, राहतो तुम्ही कन्फ्युज होते. 1 इंटू 1 1, आणि हे 5 0 0 झाले. इकडे 6 1 6 झाले, कारण हे 0 झाले. इथे 1 0 0 झाले, -5 इंटू -1 प्लस 5 म्हणून ते 5 आले. आणि इकडे 6 इंटू 0 0 4 इंटू -1 -4. हा झाला तुझा A इंटू बी. आता आपल्याला मिळालेलं आहे A इंटू बी, पण आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, AB प्लस 2I. व्हॉट इज I? आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स कसा करतात माहितीये का, फक्त डायगोनली 1 1 एलिमेंट असतो. ओके, मग आता मी याला खोडून घेतोय. आता मी काय करतो, AB प्लस 2I करतो. दॅट इज इक्वल टू 1 6 5 -4 प्लस 2 इंटू 1 0 0 1. ओके, ओके करने का पहिला आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला पहिले काय करावं लागेल, आधी इकडे स्केलर मल्टिप्लिकेशन करायचं आहे, नंतरच ऍडिशन पॉसिबल आहे. तर परत एकदा एक स्टेप वाढली आपली. 1 6 5 -4 प्लस 2 ने सर्व एलिमेंटला गुणायचं. आता सर्व एलिमेंट मध्ये 1 1 ला 2 ने गुणल्यावर आन्सर आहे 2 2. बाकीचे 0च राहणार, कारण की 0 इंटू एनिथिंग इज 0. बरोबर, आता ह्याची ऍडिशन करायची. ऍडिशनला काय शिकलो ते, कोपऱ्यातले, म्हणजे 1 1 एलिमेंट असेल तर ह्याचा 1 1 एलिमेंट 1 2, तर सेकंडचा 1 2 ची ऍडिशन होणार. ओके, म्हणजे काय ना 1 प्लस 2, इकडे 5 प्लस 0 6 प्लस 0 -4 प्लस 2. ओके, आणि आपला आन्सर आलेला आहे 3 6 5 -2. ओके, हे आहे आपला आन्सर. बघू आन्सर चेक करू, कुठे आहे, समज मला सापडत नाही. ओके, बरोबर आहे. आता त्यांनी सम मध्ये -2I दिलेला, मी +2I दिलं. ठीक आहे. आता आपण काय केलं, पहिले ए बी दिला होता, मग त्याचं मल्टिप्लिकेशन केलं, A इंटू बी दिला. ओके, आपण A इंटू बी काढून घेतला, त्याचा आन्सर आला हे. नंतर 2I करायचं होतं. काय करायचं होतं,
इथे 2 इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स घ्यायचा होतो, दॅट इज स्केलर मल्टिप्लिकेशन केलं. तर स्केलर मल्टिप्लिकेशन केलं आणि दोघांची ऍडिशन करून टाकली. ओके, त्यातला इम्पॉर्टंट पार्ट होता कोणता? मल्टिप्लिकेशन ऑफ ए इंटू बी. तेच तुम्हाला नीट किचकट आहे, तर खूप प्रॅक्टिसने होणार आहे. आपण आता पुढच्या उदाहरणाकडे वळणार आहोत. त्याच्यामध्ये दिलेले 3 मॅट्रिसेस. मॅट्रिक्स ए इज 2 1 0 -1 3 2 आणि बी इज 1 3 3 0 0 1 आणि सी इज 1 2 3 -1. आता तिघांचेही ऑर्डर्स आहेत, हे वेगवेगळे आहेत. आता ऑर्डर्स काय आहे? इकडे 2/3 इथे आहे 3/2 आणि 2/2 आणि काय सांगितलंय? प्रोडक्ट ऑफ ए बी इंटू सी. ओके, ह्याच्या तिघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि पहिलं काय करायचं? ए इंटू बी करायचंय. तर आधी ए इंटू बी करताना आपण काय लक्षात घेतो? पहिल्याचे कॉलम आणि दुसऱ्याचे रो कॉमन आहेत का? 3 आणि 3 हे कॉमन आहेत, म्हणजे यांचं प्रोडक्ट होणार आहे. यांचं प्रोडक्ट किती होणार आहे? 2/2 चा. आणि 2/2 चं मल्टिप्लिकेशन नंतर जाऊन 2/2 ला करायचं, म्हणजे ते होणार आहे. तर आपण पहिले आधी एबी वर कॉन्सन्ट्रेशन करूयात. एबी का आहे? 2 -1 1 3 0 2. हे मायनस साइन वगैरे घेताना एकदम जपून घ्या. मागच्या गणितात तेच केलं मी, की -1 च्या जागी 1 घेतलं आणि पूर्ण गणित चुकलं. हेच गणित पाहिजे तर एकदा परत टाकेल व्हिडिओ म्हणून, त्यामुळे मला परत सॉल्व्ह करायला लागतात. माझी 15 मिनिटे वेस्ट गेली आणि तुमचे मार्क्स वेस्ट जाऊ शकतात. त्यामुळे एकदम जपून घ्या. आता हात लाईव्ह लेक्चर असता तर कोणीतरी मला सांगितलं असतं की मी मायनस चिन्ह विसरलेलं आहे, ते झालं असतं सॉल्व्ह. जाऊयात आपण परत सॉल्व्ह करूयात. आता काय करणार आहात आपण? काय शिकतो? पहिल्याला आपण R1 R2 लिहून घेतो आणि इथे C1 C2 आणि गुणाकार काय करतो? R1 C1 R2 C2 पहिले इकडे पहिल्या रो साठी. तर काय करायचं? 2 into 1 plus 1 into 3 2 into 1 plus 1 into 3 plus 0 into 0. बरोबर? 2 into 1 plus 1 into 3 plus 0 into 0. So easy. पुढच्या ह्याच्यात 2 into 3 plus 1 into 0 plus 0 into 1. 2 into 3 plus 1 into 0 plus 0 into 1. दुसऱ्या रो मध्ये काय करायचं? -1 into 1 3 into 3 and 0 into 2 into 0. पुढे प्लस साइन विसरला का पहा, दोन कंसाच्या मध्ये प्लस साइन हवा, तर परत आपण चुकू. तर चौथ्या एलिमेंट साठी R2 C2 -1 into 3 plus 3 into 0 plus 2 into 1. ओके, हे झाले. आता ऍडिशन करून घेऊयात. ऍडिशन काय येणार आहे आपली? 2 plus 3 इकडे येणार आहे -1 plus 9 इकडे येणार आहे 6, कारण की हे बाकीचे शून्य होणार. इथे येणार आहे -3 0 आणि +2. ओके, तर ऍडिशन पाहूयात. 5 -8 6 -1. आधी मी हे चेक करतो बरोबर आहे का? 5 6 8 -1. सॉरी, इकडे बरोबर मी इकडे चुकीचं केलं, इथे +8 येणार. बरोबर आहे, प्रत्येक स्टेप जपून वापरायची होती. तर इथे मी काय चुकी केली होती? मायनस साइन चुकून -1 चा मायनस इथे दिला होता, जो 9 चा प्लस द्यायचा. ओके, तर आता आपण पोहोचलेले, पहिली स्टेप आपली झालेली आहे. ए इंटू बी चा प्रोडक्ट झालेलं आहे. आता काय करायचंय? ह्याला आपल्याला सी ने मल्टिप्लाय करायचं. सॉरी, सी इकडे सी ने मल्टिप्लाय करायचं, दॅट इज ए बी इंटू सी काढायचं आहे. तर आपण काढूयात. परत आता आपल्याला मल्टिप्लिकेशनच करायचं आहे. आता मी काय करणार आहे? ए बी
इंटू सी. ए बी ची व्हॅल्यू काय आहे 5 8 6 -1 आणि सी ची व्हॅल्यू काय आहे 1 3 2 -1. ओके, परत एकदा 2/2 इंटू 2/2. ओके, हे दोन कॉमन आहेत. 2/2 म्हणजे मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे आणि हा 2/2 त्याचा प्रोडक्ट येणार आहे. आणि जेव्हा लक्षात यायचं स्क्वेअर मॅट्रिक्सचे शिल्लक, स्क्वेअर मॅट्रिक्सचा प्रोडक्ट हा स्क्वेअर मॅट्रिक्स असतो. म्हणजे 2/2 इंटू 2/2 मॅट्रिक्स करत असेल तर आन्सर 2/2 येणार आहे. तर परत एकदा मी लिहून घेतो वरती. काय लिहितो आपण R1 R2 C1 C2. तुम्हाला इकडे सांगू शकतो कसं R1 R2 काय करायचं आहे. R1 पहिल्या एलिमेंट साठी R1 C1, दुसऱ्या एलिमेंट साठी R1 C2. बघा पहिल्या रो मध्ये मी R1 R1 लिहितोय आणि इथे कॉलमला C1 C2 लिहितोय. दुसऱ्या रोला R2 C1, इथे R2 C2. काय ते जे आपण कधीपासून म्हणतोय की रो आणि कॉलमचं मल्टिप्लिकेशन करायचं कसा. पहिल्या रो मध्ये पहिल्या रोचेच एलिमेंट आले पाहिजे. R1 इकडचा R1 आला, इकडचा R1 आला. C1 आहे, दोन्ही ठिकाणी C1च आहे पहिल्या कॉलम मध्ये कॉलम आणि रो मध्ये रो. एवढं लक्षात ठेवा. आता काय करायचंय मल्टिप्लिकेशन करायचंय. पुढे काय करणार आपण 5 into 1 plus 6 into 3. 5 into 1 plus 6 into 3. नंतर 5 into 2 plus 6 into -1. इथे येणार आहे 8 into 1 plus -1 into 3. आणि इथे येणार आहे 8 into 2 plus -1 into -1. ओके, आता आपण सॉल्व करूयात. 5 into 1 5 plus 18 इकडे येणार आहे 10 -6 इथे येणार आहेत 8 -3 इथे येणार आहे 16 plus 1 आणि फायनल आन्सर काय असणार आहे आपलं 23 4 5 17. 23 4 5 17 म्हणजे आपला आन्सर बरोबर आलेला आहे. तर आपण कुठून सुरुवात केली होती पहिलं A into B काढलं. आता आपल्याकडे ए काय होता दोन्ही रेक्टँग्युलर मॅट्रायसेस होते. ओके, हा होता 2/3 चा आणि हा होता 3/2 चा. त्याचं मल्टिप्लिकेशन केलं. कसं मल्टिप्लिकेशन R1 C1 नंतर R1 C2 देन खालच्या एलिमेंट साठी R2 C1 R2 C2 म्हणजे 2 into 1 plus 1 into 3 plus 0 into 0. देन दुसऱ्या एलिमेंट साठी 2 into 3 plus 1 into 0 plus 0 into 0. सॉरी 0 into 1. खालच्या एलिमेंट साठी -1 into 1 3 into 3 plus 2 into 0. चौथ्या एलिमेंट साठी -1 into 3 3 into 0 plus 2 into 1. लेफ्ट हँड बाजूने सरकवायचा, उजवा हात खालती आणायचा. त्याने आपल्याला मिळाला A into B ची व्हॅल्यू जी होती 5 6 8 -1. अजून आपल्याला करायचं होतं AB into C. मग आपण C मॅट्रिक्स दिलेला होता तो घेतला. परत हे 2/2 into 2/2 करायचं आहे म्हणजे त्याचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल होतं. मी तुम्हाला काय सांगितलं A चे असतात ते रो कन्सिडर करायचे, B चे कॉलम कन्सिडर करायचे. R1 C1 R1 C2 R2 C1 R2 C2 हा मल्टिप्लिकेशन करायचं जसं आधी आतापर्यंत आपण करत होतो. 5 into 1 plus 6 into 3 5 into 2 plus 6 into -1 या बाजूला आला. दुसऱ्या रो मध्ये काय येणार 8 into 1 -1 into 3. ओके, आणि इकडे 8 into 2 plus -1 into -1. सॉल्व केलं आन्सर आलं 23 4 5 17. ओके, तर आपण या लेक्चर मध्ये ऑलमोस्ट 2/2 मॅट्रिक्सचे मल्टिप्लिकेशन केलेले आहेत आणि रेक्टँग्युलर प्लस स्क्वेअर दोन्ही मॅट्रिसेसचे मल्टिप्लिकेशन केलेले आहे. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये 3/3 मॅट्रिक्स जो दिसताना मोठा दिसेल पण नियम सेम आहे. R1 C1 इथे R1 C2 फक्त लास्टला
R1C3 वाढेल आणि या बाजूला R3C1 होईल, म्हणजे 3 रो आणि 3 कॉलम तेवढंच होणार आहे. तर आतापर्यंत तुम्ही मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन बघा व्हिडिओज, आणि तुम्हाला नसेल समजलं तर नक्की कमेंट करा मला, कारण की तुम्ही कमेंट नाही केलं तर मला कळणारच नाही की माझी शिकवण्याची पद्धत बरोबर आहे का, की मी थोडासा फास्ट जातोय. कारण की मी माझ्या पद्धतीने गेलो तर मला हे सर्व समजणार आहे, पण मला माहित नाही की ते तुम्हाला नीट समजते का नाही, किंवा तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने शिकवायचं का. तुम्ही मला सांगा, मी तसा लाईव्ह पण येईल. एकाला जरी अडलं तरी मी लाईव्ह येईल, त्याला पर्सनली शिकवेल. ओके, त्याप्रमाणे मला कमेंट करा, माझे व्हिडिओ नक्की बघा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. ओके, आपण भेटूयाच पुढच्या लेक्चरमध्ये, तेव्हा आपण 3x3 मल्टिप्लिकेशन करूया, 3x3 मॅट्रिसेस. ओके, टाटा.